मला ही संधी दिली आणि आज सगळ्यांबरोबर माझा एक कनेक्ट झालं पुण्याबरोबर. आय वुड लाईक टू वेलकम ऑल ऑफ यू. या आमच्या एक्सपिरियन्स सेंटरला एकदा एक्सपिरियन्स करा. तुम्हाला जर फ्लॅट घ्यायचा असेल और नो वेदर दिस इज युअर चॉईस ऑफ एरिया नो, जस्ट विजिट द एक्सपिरियन्स. आणि पुणे बिंग द सेंटर, आज जर पुण्याला बघितलं तर ऑटोमोबाईल इंडस्ट्रीज, IT इंडस्ट्रीज, एज्युकेशन इंडस्ट्री हे वाढत चाललं खूप जास्त. दे आर गोईंग ऑल फोर साइड्स. राईट. आधी एका सेंटरला होतं, आता सगळीकडे पसरलं. तर हे सगळे येऊन रिअल एस्टेट, हाऊसिंग इज गोइंग टू ब्लूम. It is going to be the safest bet. Ratan Tata, he never said it is my company. He always said if the company grows, I will grow. Correct. If I am growing, the team will grow. Team will grow. All large organizations that are successful have CEOs that go out of their way to communicate with their employees because the greatest asset they have are their employees. तर सर आपण आता कुमार लाईफ स्पेसेसच्या प्रथमला तर हा आहे आपला क्लब हाऊस. अल्टिमेटली एव्हरीबडीज एम काय आहे की कंपनी ग्रो व्हायला पाहिजे ना. बरोबर. सेल्फ ग्रोथ तर तुम्ही कसंही करू शकता. सो म्हणजे एव्हरीवन बिकम्स अ लीडर. येस. इन दिस ब्रॅकेट. आता कोणाला विचारलं ही कोणाची कंपनी, तर मग माझी कंपनी असं सांगत नाही की जे फॅमिलीची कंपनी. दॅट्स अ व्हेरी इम्पॉर्टंट ॲस्पेक्ट. तेव्हा असं झालं की अरे आपली लोक जेव्हा जवळचा व्यक्ती जाण्याची जेव्हा भीती वाटते आपल्याला, तेव्हा असं वाटतं की जर सपोज मी ॲज अ हाऊस ओनर और जर बीच नसेल तर माझी मोशी एरियातलं डेव्हलपमेंट आम्ही फॅमिली मेंबर्सने ठरवलं की आपण आता मोशीमध्ये आपली लँडबँक आहे आणि PCMC इज एक्सपॅन्डिंग टू चार्ज. माझं पहिलं प्रोजेक्ट इथं होतं 2013ला. कुमार प्रिन्सविले म्हणून आपलं प्रोजेक्ट आहे. तर जेव्हा मी काम चालू केलं तर मला माहिती की याची जी एक ऑरा आहे या एरियाची आणि या स्थानिक लोकांचा जो एक रिक्वायरमेंट आहे ते आम्ही फुलफिल करू शकतो की रिअल एस्टेट शिवाय कुठले बेस्ट बेट्स नाही आहे. 2024, India's real estate market is among the fastest growing in the world. The real estate is one commodity which is not dependent on the market. की तिथं डॉलर वाढला की इथं रिअल एस्टेट पडला. बरोबर. तिथं इम्पोर्ट ड्युटी वाढली की गोल्डचे प्राइसेस वाढले. म्हणजे ह्या सगळ्या रिस्ट्रिक्शन्स नाहीये. हिंदुस्थानमध्ये म्हणतात ना रोटी कपडा मकान. तर रोटी तर सगळ्यांकडे आज आहे. कपडा आज सगळ्यांकडे चांगलं तर चांगलं आहे. पण मकानाचं काय? हॅलो अमेश सर, वेलकम टू काय बोलताय. आणि आज टाइम काढल्याबद्दल धन्यवाद. कारण का आपल्याला हा पॉडकास्ट तुमच्याबरोबर करायचा होता आणि आज फायनली वी आर एबल टू डू इट. तर वेलकम टू काय बोलताय. हाऊ आर यू फिलिंग, हाऊ आर यू टुडे? गुड मॉर्निंग. थँक्यू मयुरेश. चांगली ऑपॉर्च्युनिटी आहे टू कनेक्ट विथ द पीपल अँड नो टेल देम, शो देम व्हॉट आयडियाज वी हॅव. राईट. आणि आम्ही ज्या हिशोबाने काम करतोय, सो ही संधी दिल्यामुळे धन्यवाद. आय एम गुड अँड व्हेरी हॅपी. ग्रेट. तर आज आपण आपल्या मोशीच्या कुमार पर्फ इथे आपण आपलं छान हा एक्सपिरियन्स सेंटर आणि सगळी छान जागा आहे. तर बेसिक पासून आपण स्टार्ट करूया. बिईंग इन टू बिल्डर फॅमिली, डेव्हलपर फॅमिली आता आपण म्हणतो त्याला, हाऊ वॉज इट ग्रोईंग अप? नेहमीच माहिती होतं की तुम्हाला डेव्हलपर होणार आहात किंवा काय वेगळे पॅशन होते आणि मग हे अलाइन झालं. कशी सुरुवात होती थोडं सांगू शकाल? म्हणजे इट्स फॉर्च्युनेट की मी एक डेव्हलपर फॅमिलीमध्ये जन्माला आलो. लहानपणीपासून हे करत आलोय की बाबांना, आजोबा, काका वगैरे सगळ्यांना बघत आलोय की लँड जमिनी घेताय, देताय, घरं बांधताय. पण एक होतं त्यांचं एक म्हणणं मला अजूनही आठवतं की व्हॉट एव्हर वी डू, आपली लेगेसी आणि ऑनेस्टी
बरोबर. जे ट्रस्ट लोकांचं आहे, कारण ते आयुष्यभरचं आपली ऐपत जे आहे ते आपल्याला देत आहे एका घरासाठी, आणि ते 20, 25, 50 वर्षासाठी तो घर त्यांच्या बरोबर राहणार आहे. बरोबर आहे. सो त्या हिशोबाने जी ट्रस्ट आणि रिलायबिलिटी आपण बिल्ड करायला पाहिजे, ती कधी नेहमी तुटायला नको. इट इज ऑलवेज बेटर टू कंटिन्यू इट. राईट. आणि सो मला आय वॉज एक्सप्लोरिंग की ठीक आहे काहीतरी नवीन बघू. माझे मोठे भाऊ आहे, त्यांनी हॉर्टिकल्चर वगैरे चालू केलं. मग ते ही एंटर्ड इन टू बायोटेक्नॉलॉजी. KF बायोप्लांट म्हणून आमची एक फर्म आहे. सो तसं एक पॅशन होतं की काहीतरी करूया म्हणून. आणि मला फूडची खूप असं चव आहे. मग मी म्हणलं की काहीतरी फूड इंडस्ट्रीमध्ये आपण जाऊया. बरोबर. रेस्टॉरंट करू किंवा शेफचं हे करू, कल्नरी कोर्सेस करू असं. पण ते कधी झालं नाही, बिकॉज घरी जेव्हा बघायचो ते सगळे बसून घरं चांगली कशी बांधायची, कुठली जमीन घ्यायची, कशी घ्यायची, हे सगळ्या चर्चेमुळे ते म्हणजे इट वेंट इन टू इनहेरिटन्स. बरोबर. आणि मग तसंच मग सिव्हिल इंजिनिअरिंग केलं भारतीय विद्यापीठवरनं. भारतीय विद्यापीठमध्ये टेक्निकॅलिटी जे आहेत की एका बिल्डिंग बांधायला काय काय लागतं आणि किती टेक्निकल गोष्टी आहेत, ते सगळं माझे बेसिक सगळे स्ट्रॉंग झालेत. मग हळूहळू माझी मार्केटिंग स्ट्रॅटेजीज, मार्केटिंग स्किल्स, लायझनिंग स्किल्स हे हळूहळू माझे डेव्हलप होत राहिले. आत्ता मलाही झाली 17 वर्ष या बिझनेसमध्ये येऊन, म्हणजे आफ्टर जॉईनिंग द फॅमिली. पण एक नेहमी मला असं होतं की काहीतरी एक पाऊल आपण पुढं काहीतरी करायला पाहिजे. बरोबर. म्हणजे तोच घर बांधायचे, तीच बिल्डिंग बांधायची, तशीच रेक्टँगल बिल्डिंग बांधायची किंवा राऊंड बिल्डिंग बांधून काय आपल्याला फॉर द होम बायर आय एम नॉट डुईंग एनी जस्टिस. करेक्ट. करेक्ट. तर मग मोशी एरियातलं डेव्हलपमेंट आम्ही फॅमिली मेंबर्सनी ठरवलं की आपण आता मोशीमध्ये आपली लँड बँक आहे आणि PCMC इज एक्सपॅन्डिंग, तू चार्ज घे. बरोबर. म्हणलं ठीक आहे. देन माझं पहिलं प्रोजेक्ट इथं होतं 2013ला. अच्छा. मोशीमध्ये कुमार प्रिन्सविले म्हणून आपलं प्रोजेक्ट आहे. ओके. तिथं मी तो माझा पहिला प्रोजेक्ट होता. तिथं जेव्हा मी काम चालू केलं तर मला माहिती की याची जी एक ऑरा आहे या एरियाची आणि या स्थानिक लोकांचा जो एक रिक्वायरमेंट आहे ते आम्ही फुलफिल करू शकत नाही. बरोबर आहे. कारण जेव्हा आम्ही आलो तेव्हा मार्केटमध्ये छोटे घरं, स्वस्त घरं अशा हा पद्धत होती. बरोबर. आणि म्हणजे मी असं सांगत नाही की इथं लोकांना काही नवीन करू इच्छुक नाही, पण ऑप्शन्स नव्हते. प्लस हा सगळं इंडस्ट्रियल बेल्ट आहे. सो त्यावेळेला असं डोक्यात कोणाचं नाही, कारण न्यूक्लिअर फॅमिली असताना ते काय म्हणायचं की आम्हाला मेंटेनन्स कमी पाहिजे, आम्हाला हे. बरोबर. सो बिकॉज ऑफ दॅट यू आर रिस्ट्रिक्टेड. सर, आपला पहिला प्रोजेक्ट जसं तुम्ही सांगत होता त्याच्या बाबतीत जर थोडं सांगाल आमच्या व्ह्युअर्सना. सर, कुमार प्रिन्सविले 2013 मध्ये चालू केलं आम्ही. कुमार प्रिन्सविले जेव्हा आम्ही चालू केलं, वी रिअलाइज की इथं डेव्हलपमेंट प्लॅन्ड ऑलरेडी आहे, पण लोकल डेव्हलपमेंट, इन्फ्रास्ट्रक्चर असं काहीच नव्हतं. आमचं एकच हे होतं नेबरिंग, आम्ही आणि फरांदे दोनच डेव्हलपर होतो जे इथं. बरोबर. ज्यांनी काम चालू केलं होतं. सो जेव्हा आम्ही सगळं सर्वे केलं, प्लॅन वगैरेवर बसलो, तर आम्हाला असं वाटलं की यार काहीतरी चुकतंय आपलं प्लॅनमध्ये. आपल्याला काहीतरी एक ॲडिशन द्यायला पाहिजे. सो मग म्हणलं काय करायचं. अँड देन मग आम्ही म्हणलं की अपार्टमेंट, बिकॉज द रिक्वायरमेंट हिअर तशी नव्हती. सो देन अपार्टमेंटमध्ये सोडून अजून कॉमन फॅसिलिटीजमध्ये काय देता येईल. बरोबर. सो देन आम्ही आयडिया काढली की पोडियम गार्डन करूया, कारण इथं बाकीचे कोणी काय केलं नव्हतं. बरोबर. एव्हरीबडी ज्यांनी जितके प्रोजेक्ट्स होते ते वर लो कॉस्ट हाऊसिंग अँड क्लब हाऊस आणि स्विमिंग पूल नावापुरता द्यायचे. तर तुम्ही आपण एक स्टेप पुढे जाऊन चांगलं क्लब हाऊस, स्विमिंग पूल, गुड चांगलं लँडस्केप वगैरे करू. सो इन्स्टेड ऑफ हॅव्हिंग आर्टिफिशियल शेड, आम्ही म्हणलं लेट्स हॅव अ ट्री फोलियाज. राईट. सो आमच्या ओपन पार्किंगला आम्ही ट्री फोलियाज वगैरे करून, सो असे काहीतरी नवीन एक व्हॅल्यू एडिशन. काही काही लोकांना असं वाटतं की खूप छोटी गोष्ट आहे, यांनी काय व्हॅल्यू एडिशन होत नाही. बरोबर. पण आम्हाला माहिती आहे आमचे कस्टमर रिपीटेडली आमच्याकडे येतात. सो दॅट ट्रस्ट, दॅट रिलायबिलिटी वेन इट कम्स, दॅट इज व्हॉट आमच्या लेगेसीमध्ये आम्ही कॅरी फॉरवर्ड करतो. प्री कोविड कसं व्हायचं की लोक रेंटेड याच्यात जास्त प्रिफर करायचे राहायला. पण तेव्हा असं झालं की अरे आपली लोक जेव्हा
जवळचा व्यक्ती जाण्याची जेव्हा भीती वाटते आपल्याला, तेव्हा असं वाटतं की जर सपोज मी ॲज अ हाऊस ओनर ऑर अ ब्रेड विनर जर बीच नसेल तर माझी फॅमिली मग रेंटेड फ्लॅटमध्ये कशी राहणार. मग ती एक मेंटॅलिटी शिफ्ट झाली कोविड नंतर की नाही, स्वतःचं घर तरी पाहिजे, उद्या काही झालं तरी आपल्या फॅमिलीला एक सेफ होम आणि स्वतःचं घर पाहिजे. तर ही या गोष्टीला तुम्ही कसे बघतात आणि ते बिझनेस वाईज पण? आम्ही बिकॉज वी आर डेव्हलपर्स, वी ऑलरेडी आम्ही नेहमी रिअल एस्टेटला जास्त फोकस करायचो. जेव्हा आमच्याकडे आमचे कस्टमर्स किंवा आमचे ओल्ड इन्व्हेस्टर्स यायचे, त्यांना एकच सांगायचं की रिअल एस्टेट शिवाय कुठले बेस्ट बेट नाहीये. बरोबर. बिकॉज रिअल एस्टेट इज वन कमोडिटी विच इज नॉट डिपेंडंट ऑन द मार्केट. की तिथं डॉलर वाढला की इथं रिअल एस्टेट पडला. बरोबर. तिथं इम्पोर्ट ड्युटी वाढली की गोल्डचे प्राइसेस वाढलेत. करेक्ट. म्हणजे ह्या सगळ्या रिस्ट्रिक्शन्स नाहीये. बरोबर. आणि दुसरं आहे की एक का माणसं जेव्हा आपण काम करतो, जेव्हा आपण जे काय हे करतो, तर आपल्याला एक असा आत्मा असतो ना की बाबा मी एक स्वतःच तरी एक घर पाहिजे मला. बरोबर आहे. आपल्या पुणेरी भाषेत खोली म्हणायचो, खोली म्हणायचो की आपल्याला आपली नावाची एक खोली तरी पाहिजे. बरोबर. तर ते आम्ही वी स्टार्टेड इंजेक्टिंग दिस इन टू पीपल्स ब्रेन. कारण आमच्याकडे आमचे काय कस्टमर्सचे केसेस अशी होती की आमच्याकडे बुक केलेलं पोझिशन इंटिरियर वगैरे करते आणि कोविडमध्ये द होल अँड सोल ब्रेड अर्नर ऑफ द फॅमिली एक्सपायर्ड. बरोबर. आता त्याला पुढं काय, बिकॉज त्याला EMI भरायचे, तो जॉबला आहे, त्यांच्याकडे फॅमिली बिझनेस नाही. बट बिकॉज दे हॅड अ रिअल एस्टेट ॲसेट, त्यांना एक असं होतं की हा हे लिक्विडेट करून मी मुलांचं आणि माझं घर चालेल तेवढं तरी मी हे करू शकतो. बरोबर. सो व्हॉट वॉज द सेफेस्ट बेस्ट की दे केम टू अस सेइंग की वी आर ऑलरेडी, आमचं एक घर आहे इथं, ते आम्हाला विकायचं आणि आम्ही तुमच्याकडे दुसरं घर घेतलंय, सो काय तुम्ही हेल्प करू शकता. मी म्हटलं ठीक आहे, आय विल नॉट बी एबल टू गिव्ह यू बायबॅक कारण तो आमच्या ह्याच्यात, बट आय विल कनेक्ट यू टू पीपल. विदिन 48 hours दे गॉट अ क्लायंट, दे गॉट द मनी, बँक लोन क्लोज झालं, त्यांचं जो आत्ताचं घर आहे ते तिथं राहतात, ते मुलं चांगलं पोद्दार इंटरनॅशनल मध्ये आहे. दे स्टार्टेड देअर ओन स्मॉल बिझनेस ऑल्सो. अमेझिंग. आमच्याकडेच त्यांच्या रेंटनी एक दुकान घेऊन स्वतःचं हे चालू केलंय, उत्पन्नही सुरू झालं. बिकॉज दे हॅड अ इन्व्हेस्टमेंट, बिकॉज रिअल एस्टेट वॉज देअर, बिकॉज अन अपार्टमेंट ऑर अ शॉप वॉज देअर, दे आर एबल टू रन द हाऊस. करेक्ट. करेक्ट. तुम्ही किती केलं तर गोल्ड, सिल्वर, हे दागिने वगैरे तुम्हाला शॉर्ट टर्म हे आहेत की बरोबर आहे, आज मला 1 तासात पैसे पाहिजे म्हणून तुम्ही कुठनंही घेऊ शकता. पण लॉंग टर्म बेसिस वरती तुम्हाला काय देणार तर रिअल एस्टेट. करेक्ट. आणि हिंदुस्थानमध्ये म्हणतात ना रोटी कपडा मकान. तर रोटी तर सगळ्यांकडे आज आहे, कपडा आज सगळ्यांकडे चांगले तर चांगले आहेत, पण मकानाचं काय. बरोबर आहे. आज यंगर जनरेशन आल्यानंतर बिकॉज बायर्स जे आहेत आज काय ते दे आर बिटवीन 32 to 50 years. सो दे आर न्यू थिंकर्स. जेव्हा माझे वडील किंवा यंग जे पाठीमागची जनरेशन होती ते अशी होती की नाही आता आपण सेव्हिंग करू, FD मध्ये टाकू, हे टाकू. करेक्ट. बिकॉज त्यावेळेला रिअल एस्टेट किंवा दुसरं कुठल्याही ह्याला एक्सपोजर इतका नव्हता, किंवा गावाकडे आपण जमीन घेऊन ठेवायचो. बरोबर. पण वर्षानुवर्ष कधी बघायला गेलो नाही. हे सगळे इन्व्हेस्टमेंट जे आहेत अपार्टमेंट किंवा कमर्शियल, दे विल ऑलवेज हेल्प यू बिकॉज दॅट इज देअर, दॅट यू कॅनॉट मूव्ह. करेक्ट. असं कोणी येऊन सांगू शकत नाही की माझ्या जमिनीचा ताबा झालाय. बरोबर आहे. सो दिस वन ऍस्पेक्ट आम्ही नेहमी कस्टमरला सांगतो की आज महागडा आहे, तुम्हाला आजच्या हिशोबाने समजा ती महाग आहे, पण जेव्हा तुम्ही एका वर्षानंतर त्याची प्राइस राईज होणारच आहे. बरोबर. मी नाही वाढवली तरी गव्हर्नमेंटचा रेडी रेकनर वाढणार आहे, तर तिथं तरी तुम्हाला मिनिमम 10% राईज आहे. ऍब्सोल्युटली. इफ आय हॅव टू कम्पेअर व्हॅल्युएशन ऑफ द गव्हर्नमेंट. तर आम्ही हे सगळं सांगून कस्टमरला सांगतो की दिस इज द रिअल. बरोबर आहे. आणि सीइंग द प्रोग्रेस की इंडस्ट्रियलायझेशन जो होतोय, एक्सपॅन्शन इन इंडस्ट्रीज जे होत आहे, IT म्हणा, मॅन्युफॅक्चरिंग म्हणा, आणि पुणे बिंग द सेंटर. कारण आज जर पुण्याला बघितलं तर ऑटोमोबाईल इंडस्ट्रीज, IT इंडस्ट्रीज, एज्युकेशन इंडस्ट्री हे वाढत चाललंय खूप जास्त. दे आर गोइंग ऑल 4 साइड्स. राईट. आधी एका सेंटरला होतं, आता सगळीकडे पसरलं. तर हे सगळे येऊन रिअल एस्टेट, हाऊसिंग इज गोइंग टू ब्लूम. इट इज गोइंग टू बी द सेफेस्ट बेट. प्लस जसं तुम्ही म्हटलात, जरी प्राइसिंग हाय आहे तरी एवढ्या अम्युनिटीज आहेत ज्या तुम्हाला जर बाहेर जाऊन त्याचा उपभोग घ्यायचा आहे, यू हॅव टू पे एव्हरीवेअर डिफरंटली.
प्लस तुमचा ट्रॅव्हल टाइम आहे सगळीकडे जाण्यामध्ये येण्यामध्ये, पण ऍटलिस्ट यू हॅव ऑल ऑफ दीज इन वन प्लेस. आम्ही कस्टमरला तेच सांगतो की तुम्ही एका समजा कोरियन क्लब किंवा बरोबर कुठल्याही क्लबला मेंबरशिप घ्यायला गेला आज, तर तुम्हाला 20-25 लाख रुपयाचे वन टाइम कॉस्ट आहे, प्लस एव्हरी इयर तुमचा एक मेंटेनन्स कॉस्ट आहे. बरोबर आहे. सर इफ यू रिव्हर्स इट बॅक, तर आम्ही पण काय करतो, तुमच्याकडनं बुकिंगच्या वेळेला 10% देतो. बरोबर आहे. रजिस्ट्रेशनला एक्स अमाऊंट घेतो आणि जसं जसं प्रोग्रेस ऑफ वर्क होईल तसं तुम्ही मेंटेनन्स मला देताय. बरोबर आहे. जेव्हा तुम्हाला पोझिशन मिळणार दॅट टाइम युअर प्रोडक्ट इज गोइंग टू बी अ रिसॉर्ट. करेक्ट. सो इफ यू डोंट वॉन्ट टू स्टे हिअर, तुम्हाला जर इथं नाही, तुम्हाला मोठं घर हवं असेल किंवा तुमचं ट्रान्सफर कुठल्या दुसऱ्या देशात झालं असेल किंवा दुसऱ्या सिटीमध्ये झालं असेल आणि इथलं रिअल इस्टेट विकायचं तरी असेल, तरी तुम्हाला 1.5 टाइम्स तर मिनिमम मिळतं. बरोबर आहे. बरोबर आहे. सर पण एवढ्या मोठ्या प्रोजेक्टचे काय चॅलेंजेस असतात ॲज अ डेव्हलपर? काय म्हणजे इन टर्म्स ऑफ बिल्डिंग, इन टर्म्स ऑफ कम्युनिटी, गव्हर्नमेंट, रूल्स अँड रेग्युलेशन्स आणि काय काय एलिमेंट्स असतात. हाऊ डू यू सी दोज चॅलेंजेस आणि काय येतात म्हणजे साधारण? आम्ही जे पाठीमागचे जे जितकेही प्रोजेक्ट्स आम्ही केलेत, तिथं आम्ही काय करायचो की एका मोठा प्रोजेक्ट असेल, समजा 15 बिल्डिंगचं एक प्रोजेक्ट असेल, तर आणि हा किती बिल्डिंगचा प्रोजेक्ट आहे? सॉरी, हा दिस इज अराउंड 16 टावर्स. 16 टावर्स. ओके. 16 टावर्स आहे. आम्ही आता 8 टावर्स लॉन्च केलेत. ओके. फेज 1 फेज 2 दोन्ही एकत्र लॉन्च केले. ओके. आपण जिथं बसलोय दॅट इज प्रपोज्ड फेज 3. ओके. हा आम्ही सँक्शन करून ठेवलंय, बट वी आर नॉट शुअर ऑफ द प्लॅन, कारण रिक्वायरमेंट आता माझ्याकडे जे येते तो 4 बेडरूमची पण येते, पेंटहाऊसची पण येते. बरोबर आहे. तर ते सगळं बघून देन विल टेक अ कॉल की ते कसं प्लॅन करायचं किंवा व्हॉट मॉडिफिकेशन्स किंवा इथले काय फीडबॅक घेऊन काय करेक्शन करावं लागले तर ते करू शकतो. आणि फेज 1 मध्ये 2 BHK 3 BHK का? सो आम्ही काय केलंय, फेज 1 आणि फेज 2 मध्ये दोन गोष्टी. फेज 1 इज कम्प्लिटली 3 बेडरूम अपार्टमेंट्स. ओके. अँड फेज 2 इज कम्प्लिटली 2 बेडरूम अपार्टमेंट. ओके. या दोघांमध्ये एक सिमिलॅरिटी आहे की ह्याची आणि ह्याची अम्युनिटी सिमिलर आहे. सो असं नाही की 3 बेडरूम आहे म्हणून 2 गोष्टी जास्त आहे, इतर 2 गोष्टी कमी आहेत. करेक्ट. एव्हरीथिंग इज सेम. लेआउट बदललंय, नंबर ऑफ टावर बदललेत. फेज 1 मध्ये आमचे 3 टावर आहे, फेज 2 मध्ये आमचे 5 टावर आहे. बट एम्युनिटी वाईज एव्हरीथिंग, इच अँड एव्हरी एम्युनिटी रिमेन सेम. म्हणजे असं नाही की फेज 1 वाल्याला फेज 2 ला यायला लागेल. म्हणजे बरोबर, विलिंगली दे कॅन ऑलवेज कम because it ultimately is going to be a federation. Plus it complements each other. मित्र होतात, हे होतात, तर you can always go to each other. But there is not असं डिफरन्शिएशन आम्ही काय केलं नाही. जे 2 बेडरूमला पाहिजे ते 3 बेडरूमला दिले, 3 बेडरूमला पण तेच दिले. इव्हन इन मटेरियल स्पेसिफिकेशन्स आतले फ्लॅटचे सगळे आम्ही सेम ठेवलेत. करेक्ट. सो वी डिडंट वॉन्ट द क्लायंट्स टू फील अरे मैं 2 बेडरूम दे रहा हूँ, मेरे को 10 लाख रुपए सस्ता मिल रहा है, सो इसके लिए मेरे को 2 एम्युनिटी कम है. नहीं, व्हॉट यू आर गेटिंग इज एव्हरीथिंग इज सिमिलर. सो तो एक प्रिन्सिपल आमचा फर्स्ट डे होता की एव्हरीथिंग विल बी सिमिलर, एम्युनिटी स्पेसिफिकेशन सगळे एकच पाहिजे. आता जेव्हा चॅलेंजेसचं बोलतो तर मेजर चॅलेंज आमचा होता की डिझाईन ऑफ द प्लॉट. बिकॉज ऑफ द डीपी रोड आमचे प्लॉट परत तो असं लिनियर झालेत. ओव्हरकम कसं करायचं, तर मग आम्ही चॅलेंज काढलं की वी वेंट इन फॉर अ टेक्नॉलॉजी. तर हा एक सगळ्यात मोठा चॅलेंज होता. दुसरा चॅलेंज होता की इन दॅट नॅरो प्लॉट पार्किंग आणि UDCPR प्रमाणे रिक्वायरमेंट कशी बसवायची. बरोबर. सो इन दॅट नंबर ऑफ बेसमेंट कमी, कारण कन्स्ट्रक्शन कॉस्ट वाढत चालली होती. नंबर ऑफ बेसमेंट गेलं तर हार्ड रॉकला ब्लास्टिंगची परमिशन मिळणार नाही. सो ऑल दिस ओव्हरकम करताना डिझाईननी आम्ही विकास सर आणि मनोज सरांनी खूप दे हॅव पुट अ लॉट ऑफ एफर्ट आणि त्यांनी हे सगळ्या ओव्हरकम केलेत इन दॅट डिझाईन परसेप्शन. मग कन्सल्टंट RCC कन्सल्टंटला काहीतरी हे होते, रिझर्वेशन होते की NBC प्रमाणे ते होऊ शकत नाही. मग ते ओव्हरकम करताना आमचे भांडणं वादविवाद व्हायचे. तर हे सगळ्या गोष्टी करताना एक लक्षात आलं की नथिंग इज इम्पॉसिबल. ऍब्सोल्युटली. जर आपण ठरवलं ना की आपल्याला आज 2 गोष्टी चांगलं करायचे आणि चांगलं द्यायचे, सो एव्हरीथिंग इज पॉसिबल. बरोबर. आणि त्याची भरपाई तुम्हाला नक्की होते. आय वोंट से की सगळ्यात मॉनिटरी टर्म्स असतात, पण काही लोकांचा एक जो सॅटिस्फॅक्शन, जो चेहऱ्याला खुशी भेटतात जेव्हा तुम्ही किल्ली देतात आणि त्यांच्या चेहऱ्याची जी खुशी असतात, विदाउट एनी कंप्लेन्स, विदाउट वेन दे से गुड अबाउट यू,
that is the biggest achievement that we've always cherished. ऍब्सोल्युटली. कारण काय की एवढे जे फीचर्स आहेत आपल्याकडे, एवढे इनोव्हेशन्स आपण करतो, तुम्ही म्हणा डीजी होम्स, ऑटोमेशन, मग जेव्हा लोक येतात तर त्यांचा काय रिस्पॉन्स असतो? हाऊ आर दे एक्सपिरियन्सिंग दिस? कारण कसं तुम्ही सुरुवातीला म्हटलात की मोशी मध्ये असं कोणीच करत नव्हतं इन टर्म्स ऑफ द काइंड ऑफ लक्झरी अपार्टमेंट तुम्ही म्हणतायत, द काइंड ऑफ फॅसिलिटीज, एव्हरीथिंग. तर या गोष्टीला हाऊ इज द बायर सीइंग आणि काय रिस्पॉन्स? कारण का तुम्ही म्हटलं उद्या तुमच्याकडे 132 हँडओव्हर्स आहेत, सो दॅट मीन्स द रिस्पॉन्स इज ट्रेमेंडस. सो लोक कसं बघ? सो जेव्हा आम्ही हा प्रोजेक्ट चालू केला, वी गॉट अ लॉट ऑफ बॅकलॅश, कारण ह्या कार्पेट एरियाला एक्सेप्टन्स नव्हता. आम्ही प्रथम मध्ये सिमिलर कार्पेट एरिया केलं होतं, बट दिस इज अराउंड 250 एडिशनल दॅन व्हॉट यू गिव्हन इन प्रथम. ओके. तर 250 फूट जास्त आणि विथ सो मेनी एम्युनिटीज. तर आमचे काही जुने कस्टमर होते ज्यांना विश्वास होता, त्यांनी बुक केलं, पण नवीन कस्टमरला कसं आणायचं, दॅट वॉज अ बिगर चॅलेंज. बरोबर आहे. तर मग आम्ही वी रिच आउट टू पीपल की वॉक इन्स व्हायचे, इन्क्वायरीज व्हायचे. आमचं प्रथम वॉज द फिनिशिंग स्टेज. तर आम्ही म्हणलं की काय करायचं बघू आपण, म्हणजे यु नो लाईक लेट्स थिंक ओव्हर इट. तर मग आम्ही लोकांना असं गेलो, आम्ही सांगायचो की सर, मोशीमध्ये आज हा प्रोजेक्ट तुम्हाला फ्युचरिस्टिक दिसतोय, पण गव्हर्नमेंटचे जे प्रोजेक्ट्स आहेत, जसं सीओपी कॉलेज आहे, डिस्ट्रिक्ट कोर्ट तिथं शिफ्ट होतोय, इंटरनॅशनल कन्व्हेन्शन सेंटर आहे, इंटरनॅशनल क्रिकेट स्टेडियम आहे, हे सगळ्या गोष्टी फ्युचरिस्टिक आहे. ऍब्सोल्युटली. आणि त्या गव्हर्नमेंटच्या सांगण्यावरती तुम्ही इथं एक फ्लॅट घ्यायला आला किंवा फ्युचर इन्व्हेस्टर करायला आला, बरोबर आहे, त्याच आम्ही तुम्हाला हे देतोय की आज तुम्ही बुक करा, जे 4 वर्षानंतर लागणारी गोष्ट आहे तुम्हाला, ते आज तुम्हाला ह्या रेटमध्ये मिळणार. राईट राईट. अँड दॅट इज वेन पीपल स्टार्टेड सेइंग अरे हाँ ये तो सही है. देन वी केप्ट अ कार्निवल काइंड ऑफ थिंग वेअर आम्ही वी रिच्ड आउट टू पीपल, वी कॉल्ड पीपल फ्रॉम ऑल एरियाज. आम्ही इतकं 2 दिवसचं आणि तिथं प्रोजेक्ट त्यांना हॅमर केला. ह्या एक्सपिरियन्स सेंटरचं आम्ही सगळं दाखवलं की व्हॉट वी आर सीइंग इज व्हॉट यू आर गेटिंग इन द एम्युनिटीज किंवा हे, दिस इज व्हॉट यू आर लुकिंग फॉर. करेक्ट. डोंट अंडर एस्टिमेट द एरिया, बिकॉज द एरिया इज डेव्हलप्ड. एरियामध्ये इतकं वाढ होतंय, म्हणजे मला वाटतं 2 वर्षानंतर तर तुमचं डिस्ट्रिक्ट कोर्ट चालू होऊन जाईल, मेट्रो स्टेशन येऊन जाईल, हे सगळं. तर जर तुम्ही गव्हर्नमेंटच्या बोलण्यावरती इथे एक इन्व्हेस्टमेंट करायला आलात, बरोबर आहे, तर आमच्या बोलण्यावरती एक आमच्याकडे फ्लॅट घेऊन बघा. बरोबर आहे. नाउ when they gained the confidence ki this is what I require, then we started talking about pandemic and the issues. Then we started talking की एक क्लब हाऊस, एक हॉटेल रिसॉर्ट मध्ये आपण गेलो तर आपल्याला काय काय लागतं. बरोबर. देन एक कस्टमरने आम्हाला विचारलं की अरे बाबा, माझ्या घरी माझं समजा काही फंक्शन असेल, आई बाबा आलेत, सासरे आलेत, आता इतके रूम, 3 बेडरूम पेक्षा जास्त मोठं घर तर होऊ शकत नाही, तर मला जर त्यांना थांबवायचं, इथं जवळपास कुठली हॉटेल नाही, बरोबर आहे, की जिथे मी त्यांना थांबवू शकतो. म्हणजे सर तुम्ही काळजी का घेताय, माझ्याकडे एक 3 बेडरूम गेस्ट हाऊस आहे, 4 डॉमेटरीज आहे, तुम्हाला ह्याच्यापेक्षा जास्त काय लागणार आहे. अमेझिंग. तर म्हणलं नाही, शक्यच नाही. म्हणजे सर मी रिटर्न देतो तुम्हाला. वाह. अँड दॅट इज वन ते म्हणले अरे इफ हे सगळं आहे, तर म्हणलं ठीक आहे. इट्स अ व्हेरी युनिक फीचर. कारण का मी तरी असं अजून एवढं ऐकलं नाहीये की यू हॅव डॉर्मेटरीज अँड अ गेस्ट हाऊस फॉर युअर गेस्ट. काय होतं की कधी कधी आपल्याकडे पाहुणे येतात आणि अनअनाउन्स्ड किंवा अनाउन्स्ड, आणि जास्ती लोक असले तर मग तुम्हाला त्यांच्यासाठी हॉटेल बघा, रूम्स बघा. पण ह्या जर अम्युनिटी आहे तर आय थिंक दिस विल बी अमेझिंग. आम्ही प्रोजेक्ट डिझाईन करताना एकच आमच्या टीमला, आमच्या सेल्स टीमला आम्ही सगळे एक क्वेश्चनर दिलं होतं की तुम्ही जिथं राहताय आणि तुम्हाला जर नवीन घर घ्यायचंय, पोस्ट पॅन्डेमिक तुम्हाला काय काय चेंजेस करून पाहिजे, आणि विचार असा केला की मला प्रत्यक्ष का पाहिजे, की मला जर आज घर घ्यायचंय, सो व्हॉट एम आय लुकिंग. बरोबर. तुम्ही कस्टमरच्या दृष्टीने बघू नका, कारण कस्टमरच्या दृष्टीने कधी तो प्रोजेक्ट पूर्ण पडणार नाही. एक्सपेक्टेशन लोकांची कमी होत नाही. वेदर इट इज अ कस्टमर बायर रिलेशन, वेदर इट इज अ रिलेशन ऑफ अ फादर सन और अ हजबंड वाईफ, एक्सपेक्टेशन आपली कधी कमी होत नाही, ते वाढतच चालतं. ऍब्सोल्युटली. तर तुम्ही एक विचार करा की ह्या सगळ्यात, बिकॉज आपण सगळे रिअल एस्टेट बॅकग्राऊंडनी आहात, वर्षानुवर्ष तुम्ही 22-15, आता आमच्याकडे सिनियर जो सेल्स आहे अश्रफ, त्याला आज आमच्याकडे 22 वर्ष झाली. तर त्याला म्हणलं की 22 वर्षामध्ये तुझा जो एक्सपिरियन्स आहे ते तू कर आणि मग मला सांग. तर आम्ही जे काय कॉमन पॉइंट्स होते, जे आमच्या टीमने, सेल्सनी, ते सगळं ओव्हरकम करण्याचा प्रयत्न इथं केला.
लिमिटेशन FSI चे होते आमच्याकडे एक्सेस FSI होता पण हाईट जाऊ शकत नाही. तर आम्ही ते कन्वर्ट कसं केलं तर एम्युनिटी इश्यू मध्ये. बरोबर की ह्या सगळ्या गोष्टी आपण कशा बसवू शकतो. तर ते बसवताना आम्हाला लक्षात आलं की आमच्याकडे स्कोप आहे. लेट्स गिव्ह व्हॉट एव्हर मॅक्सिमम वी कॅन गिव्ह. करेक्ट. तर मग त्याच्यावरती हे सगळ्या चॅलेंजेस ओव्हरकम करण्यात जो मजा होता ना त्याला 2 वर्ष जे गेलेत खरे. आज असं वाटतं की नाही नाव वी आर गोइंग ऑन द राईट पाथ. एवढ्या वर्षांची लेगसी आहे आपली. तर हाऊ डू यू डिफरन्शिएट ट्रेडिशनल अँड कंबाईन इट विथ मॉडर्नायझेशन, हे कसं तुम्ही बॅलन्स करता? सर तर आम्ही द मेजर डिफरन्स इज द डिझाईन फॅक्टर. अदरवाईज देर इज नो म्हणजे खूप असा फारसा फरक आहे असं नाही आहे. आमची इंटिग्रिटी आमची ऑनेस्टी तीच आहे. आणि फक्त लाईफ स्पेसेसमध्ये वी आर मोर कॉन्सन्ट्रेटेड. म्हणजे इफ यू सी कुमार प्रॉपर्टीचे जे पूर्व प्रोजेक्ट्स होते दे वर जस्ट बिल्डिंग्स विथ ओके लँडस्केपिंग विथ व्हेरी बेसिक एम्युनिटीज और मे बी दिस थिंग. बट आम्ही इथं काय केलंय की इन लाईफ स्पेसेस वी आर गोइंग अ नॉच ahead, keeping the tradition, but also giving what the people want. करेक्ट. म्हणजे प्रत्येकाला प्रत्येक गोष्टी मिळणार असं नाहीये. बट एक मॉडर्नायझेशन की ट्रेडिशनल घर आहे बट त्याला डिजिटलायझेशन करणं, लँडस्केपिंग ऍड करणं, एम्युनिटीज ऍड करणं, फ्युचरिस्टिक थॉट देणं, डिझाईन फॅक्टर्स जे आहेत क्रॉस व्हेंटिलेशन आणि हे दीज आर द ट्रेडिशन. बरोबर. पण त्याला अजून पुढं कसं तर मग क्रिएटिंग निशेस फॉर युअर वॉर्डरोब स्पेसेस, गिव्हिंग मोर अँपल युजेबल स्पेसेस कसं देता येईल ते आम्ही ट्रेडिशनल आणि याच्यामध्ये हे करतोय. आजकाल फॅमिलीज परत जसं आपलं मागं बोलणं झालं की न्यूक्लिअर होत आहे. बरोबर. तर न्यूक्लिअर फॅमिलीज होताना ट्रेडिशन मध्ये तुम्ही जॉईंट फॅमिलीमध्ये म्हणजे 2 भाऊ एक आई वडील सोबत राहायचे. बरोबर. तर काम कसं पार पडायचं माहित पडत नाही. आता न्यूक्लिअर फॅमिली असताना एव्हरीथिंग इज ऑन युअर सेल्फ. तर ते करताना इज ऑफ डुईंग इट. करेक्ट. ते कसं करायचं तर ते डिझाईन मध्ये कसं इन्कॉर्पोरेट करू शकतो. जसं आपल्याकडे साधी समजा गणपती बसवला आपण. बरोबर. तर गणपती बसवताना जुन्या घरामध्ये जर बघितलं तर हॉल पूर्ण हे होतो. बरोबर. यूज होऊन जातो. तर त्याला कसं हे करायचं की मॅक्सिमम युटिलिटी होऊ शकते. आणि तुमच्या घरी 10 लोक तरी आले तर आरतीला किंवा सत्यनारायणच्या पूजाला ते व्यवस्थित बसू. तर या खूप छोट्या छोट्या गोष्टी आहेत. म्हणजे फारचं खूप डिफरन्स फ्रॉम द लेगेसी अँड द मॉडर्नायझेशन असं नाहीये. बट द डिझाईन इन लाईफ स्पेसेस आर मच मोर प्रॅक्टिकल. अँड लाईफ स्पेसेस मध्ये FSI ला की FSI पूर्णच कन्झ्युम करायचं त्याच्यावर लक्ष न देता युजेबिलिटी आणि प्रॅक्टिकॅलिटीला थॉट प्रोसेस. बरोबर. तर डिझाईन मेथडॉलॉजी आम्ही ट्रेडिशनलच ठेवली की वास्तूच्या प्रमाणे अग्निदिशा, पाणी दिशा, मंदिर. बरोबर. या 3 गोष्टींवर आमचं लक्ष असतो. त्या सोडून बाकीच्या प्रॅक्टिकॅलिटी कशी ऍड करायची त्या लाईफ स्पेसेस मध्ये आम्ही ऍड करतो. बरोबर. वॉट इट. पुण्यात एवढं रॅपिड अर्बनायझेशन झाले मागच्या 10 ते 15 वर्षामध्ये. राईट. तर रिअल इस्टेट मार्केट कसं इम्पॅक्ट झालंय त्याच्यामुळे? आणि कारण का तुम्ही पण तेव्हा स्टार्ट केलेलं तेव्हा एक काळ वेगळा होता किंवा ग्रोईंग अप इन पुणे एक काळ वेगळा होता. आणि आता आपण बघितलं 10-15 वर्षात तर म्हणजे अगदी ग्लोबलच झालंय पुणे. राईट. तर ह्याला तुम्ही कसे बघतात? जेव्हा एका देशचं ग्रोथ होतो ना तेव्हा एका शहरचं पण होतं आणि स्टेटचं पण होतं. आणि पुणे इज व्हेरी रिच इन कल्चर. म्हणजे आजही जर आपण पेठ एरियामध्ये गेलो किंवा प्रभात रोड ह्या रोडवरती गेलो किंवा पिंपरी चिंचवडमध्ये किंवा कुठे पुण्याचं बरोबर कल्चर जो पुण्याचं कधी चेंज झालं नाही. म्हणजे ठीक आहे लोक म्हणतात की आजकाल पब कल्चर वाढलंय. बरोबर. जो पुणेरी कल्चर आहे तो कधी चेंज झाला नाहीये. ऍब्सोल्यूट. जो एक कल्चर होतं की टुगेदरनेसचं तो कधी चेंज झाला नाही. आणि ह्या अर्बनायझेशनमुळे टुगेदरनेसला अजून वाढव मिळेल की नाही मला माझ्या मित्राला आठवड्यातनं 2दा तरी भेटायचंय, मला आई वडिलांना भेटायला जायचंच आहे. कारण जुन्या काळात कसं होतं की नॉट टू बट काय काय कम्युनिटीज असे आहे की एकदा लग्न झालं की आपलं संसार वेगळे वेगळे करतात. बरोबर. आणि आठवड्यातनं एकदा भेटायला जातात एकमेकांना किंवा कुठेतरी आउटिंगला जातात. पण आज तो चेंज झालाय. आज सोमवारी म्हणलं डिनर इच्छा नाही चला फोन करूया.
सो टुगेदरनेस आणि तो कल्चर इज स्टील देअर. म्हणून आमचे हाऊसिंग आणि ह्याची वाढ इज बिकम बिकॉज इट इज बिकम हाऊसिंग फॉर ऑल. कम्युनिटीज हॅव कम टुगेदर. करेक्ट. आधी होतं की नाही मी जैन आहे ना, तर जैन कम्युनिटी मला सोसायटीमध्ये माझं नेबर बरोबर आहे. माझं जैन मंदिरच पाहिजे, मला गणपती मंदिरच पाहिजे. करेक्ट. आज तो कन्सेप्ट नाही राहिला. आज लोक काय विचारतात, लोक चांगले आहेत ना, माझं नेबर चांगले आहेत ना. बरोबर. तो चांगला आहे की नाही आय कॅनॉट से. फॉर मी ऍज अ डेव्हलपर मी म्हणतो बाबा चांगलंच आहे, चांगलंच आहे. हो. आता इट इज अ गिव्ह अँड टेक रिलेशन. तुम्ही माझ्यावर व्यवहार नीट ठेवलं तर मी पण तुमच्यावर नीट. बरोबर आहे. बरोबर. इग्नोर मी, आय इग्नोर यू. ऍब्सोल्युटली. पण हुएवर कम्स फ्रॉम आउटसाइड, बाहेरची लोक पण त्या पुण्याच्या कल्चरमध्ये जसं गुंतून जातात ना, तर आम्हाला अजून मजा येते की अरे इट्स अ बूस्ट, इट्स एन एनर्जी फॉर अस टू डू समथिंग न्यू. करेक्ट. 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 और ॲज अ लीडर ऑफ द टीम माझं काम काय की प्रोजेक्ट फायनल करून माझी थॉट प्रोसेस त्यांना दे. करेक्ट. माझी थॉट प्रोसेस दिल्यानंतर मी ते जेव्हा एक ड्रॉइंग बोर्डवरती लिहून देतो की ह्या 10 पॉईंट्स मला ह्या प्रोजेक्टमध्ये पाहिजे, त्या टीमला मी देतो आणि त्या टीमची ओनरशिप आहे. माझ्याकडे जर ज्युनियर यायला लागला तर तो काय म्हणणार आहे, मी माझं काम कधी विचार करणार. मला जर काय नवीन करायचंय, काय नवीन डिझाईन करायचे आहेत, काय इम्प्रूव्हमेंट्स करायचे आहेत, वेदर ऑन माय ड्रॉइंग्स ऑर ऑन माय टीम ऑर ऑन एनी ऑफ द प्रोजेक्ट, मी कधी करणार. बरोबर. कारण मी या छोटे छोटे गोष्टी करत बसलो तर मी कधी आयुष्यात वाढवणार नाही. ऍब्सोल्युटली. आणि तू तिकडेच्या तिकडे आपण फिरत राहणार. बरोबर. तर आमचे आय वोंट से दे वर रॉंग, बट आता ट्रेडिशनल झालं ना. म्हणजे फॅमिली जसं फॅमिली रन बिझनेस मध्ये जो जैसा चल रहा है चलने दो. बरोबर. तर त्याला मी प्रयत्न करतोय की चेंज करू, ओनरशिप देऊ लोकांना, लेट देम रिअलाइज. आणि ओनरशिप दिल्या की त्यांना पण असं वाटतं नाही मला फक्त पगारासाठी काम नाही करायचं. करेक्ट. इट इज माय रिस्पॉन्सिबिलिटी, इट इज माय कंपनी. सो म्हणजे एव्हरीवन बिकम्स अ लीडर. येस. इन हिज ब्रॅकेट. आता कोणाला विचारलं ही कोणाची कंपनी, तर मग माझी कंपनी असं सांगत नाही की जैन फॅमिलीची कंपनी. दॅट्स अ व्हेरी इम्पॉर्टंट कारण ऍस्पेक्ट. वन्स यू नो हॅव दॅट ओनरशिप की इट इज माय कंपनी, तर त्याला हे माहित पडतो की बाबा मला पैसे कुठं वाचवायचे, मला पैसे कुठे जास्त खर्च करून आउटपुट जास्त करायचे. बरोबर आहे. हे सगळं डोक्यात गेल्यानंतर, नाहीतर यू विल ॲज अ लीडर आय विल ओनली वॉक अलोन. एक्झॅक्टली. विथ नो फीडबॅक फ्रॉम द टीम. मला असंच वाटणार की मी आय एम ऑलवेज राईट. बरोबर. आता जर मी समजा माझे काय डिसिजन साईटवरती असेल की ते चुकत असेल किंवा ते त्यांना हे, तर दे आर ओपन टू डिस्कशन. नाही सर आपण इथं 2 रुपये जास्त खर्च करतो, तुम्हाला असं का वाटतं. आता ते प्रश्न विचार, जेव्हा मी त्यांना माझा पॉईंट ऑफ व्ह्यू सांगतो किंवा त्यांचा पॉईंट ऑफ व्ह्यू ऐकून घेतो, that is how the product is better. Correct. That is how you learn and grow together. बरोबर. आजकाल if you've seen Ratan Tata, he never said it is my company. He always said if the company grows I will grow. Correct. If I am growing the team will grow. Team will grow. अल्टिमेटली एव्हरीबडीज एम काय आहे की कंपनी ग्रो व्हायला पाहिजे ना. बरोबर. सेल्फ ग्रोथ तर तुम्ही कसंही करू शकता. तर कंपनी ग्रो करायला एव्हरीबडी हॅज टू बी ऑन द सेम पेज, एव्हरीबडी हॅज टू ट्रस्ट यू. राईट. जिथपर्यंत माझ्या टीम मेंबर्सला माझ्यावर ट्रस्ट नाहीये तर दे आर नॉट गोइंग टू वर्क होल हार्टेडली. ट्रू. आणि मी त्यांना ओनरशिप दिल्यानंतर त्यांना पण एक रिस्पॉन्सिबिलिटी आली, नाही बाबा दिस इज माय बेबी. त्याचा रोल जो आहे दॅट इज लिमिटेड, बट त्या रोल पण तो नाही मला आज उभं राहायचं ना. आता उद्या आम्हाला माहिती आहे की वी हॅव 132 अपार्टमेंट्स टू गिव्ह. एव्हरीबडी आर डिफाईन देअर रिस्पॉन्सिबिलिटीज. करेक्ट. विदिन देमसेल्व्स. मला एक फक्त चार्ट आलाय की CRM मध्ये काय काय कोण बघणार आहे, सुपरवाइज कोण करणार आहे, हे कोण करणार आहे. आय हॅव नॉट बीन इन द एंटायर दिस थिंग. बाहेर डेकोरचं काम चालू आहे, आय डोंट नो एनिथिंग. बरोबर. अदर देन फक्त फूड मेन्यू माझ्याकडे आलं होतं की सर तुम्ही सेट करा, बिकॉज आम्हाला त्याच्यात काही हे होत नाही. बरोबर. ठीक आहे. बाकी आय डोंट नो, टुमॉरो इज गोइंग टू बी अ सरप्राईज फॉर मी. बट ही एक खूप अमेझिंग कन्सेप्ट आहे जी तुम्ही इम्प्लिमेंट केली की नाव इट इज ऑन ऑटोमेटेड मोड और ऑटो मोड, आपण ऑटो पायलट मोड म्हणू शकतो की वेअर थिंग्स आर हॅपनिंग, डिफाईन्ड टास्क आहेत, डिफाईन्ड एक्झिक्युशन्स आहेत, वेअर तुमचं कपॅसिटी आणि टाइम फ्री राहतो याच्यामुळे. सो दॅट यू कॅन थिंक ऑन द बिगर थिंग्स लाईक न्यू प्रोजेक्ट्स ऑर थिंग्स हॅपनिंग ऑर एनिथिंग अपार्ट फ्रॉम दॅट. नाही सी, इफ यू वॉन्ट टू ग्रो अँड कंटिन्यू विथ द लेगेसी, माझं थॉट असं आहे की फ्रॉम द ट्रेडिशनल वे ऑफ डुईंग बिझनेस यू हॅव टू चेंज टू प्रोफेशनल वे ऑफ. राईट.
किती काय केलं, जुने लोकांची एक असं होतं की नाही इमानदार आहे नाही आहे, यू हॅव टू गिव्ह दॅट ट्रस्ट. करेक्ट. आणि मी असं म्हणत नाही की पहिल्या दिवशी त्या माणसाला सगळंच देऊन टाका. हा, इट विल टेक टाइम फॉर यू टू बिल्ड दॅट ट्रस्ट, हिम टू बिल्ड दॅट ट्रस्ट इन यू. इट्स ऑलवेज बोथ वेज. बरोबर. बट ते एकदा सेट झाल्यानंतर त्याला ओनरशिप देऊन बघा. आय एम नॉट सेइंग तुम्ही रिस्पॉन्सिबिलिटी घ्या, 10 कोटीचा चेक साईन कर, अग्रीमेंट तू साईन कर, बट ऍटलीस्ट जे त्याची रिस्पॉन्सिबिलिटी ते तरी देऊन बघा. सी फेल्युअर माझ्याकडनं पण होणार आहे. इफ आय डोंट गिव्ह दॅट ओनरशिप, इफ आय डू, देर आर फेल्युअर्स इन लाईफ. राईट. अँड इट इज पार्ट ऑफ द गेम. करेक्ट. तर माझं म्हणणं आहे की ठीक आहे, फेल्युअर झालं तर त्याच्यानंतर शिकून आपण बाहेर येऊ. बट वाय नॉट बिकम अ प्रोफेशनल कंपनी. आज इतके मोठे मोठे काय, आम्हाला आज 58 वर्ष झाली. वी आर ऑलवेज बीन अ फॅमिली रन बिझनेस. बट इफ यू सी कंपनीज लाईक न्याती, कोलते पाटील, they have gone into a professional way of method. बरोबर. Of functioning. So their growth factor is bigger, their thought process are vaster. आज आम्ही असं म्हणत नाही की आमचं ग्रोथ फॅक्टर नाही आहे, बट इफ आय हॅव टू कम्पेअर की ट्रेडिशनल वे ऑफ वर्किंग अँड गेटिंग इन टू अ प्रोफेशनल वे ऑफ वर्किंग, हाऊ इट हॅज इव्हॉल्व्ड द कंपनी, दॅट इज वॉट आय एम ट्राईंग टू इम्प्लिमेंट. की बाबा आता वेळ अशी आहे की आपल्याला लिगल, फायनान्स आणि डिझाईन प्रोसेस सोडून डे टू डे ऍक्टिव्हिटीवरनं बाहेर पडायला पाहिजे. बरोबर आहे, अगदी बरोबर आहे. आपले ब्रॅकेट फिक्स करा, आपली एक पॉलिसी फिक्स करा, सेट देम अँड गिव्ह इट टू देम, लेट देम रन द कंपनी. राईट, राईट. अंडरस्टूड. सर, मग मोशीच्या व्यतिरिक्त बाकी पुण्याकडे आपले काय ऍस्पिरेशन्स आणि काही होणार आहेत? मला जेव्हा मोशीला आल्यानंतर मला एक आला की आय एम अ पर्सन हू वॉन्ट्स टू गो इन टू न्यूअर एरियाज. करेक्ट. अँड नॉट गो इन टू एरियाज जिथं सॅच्युरेशन आहे. बरोबर. म्हणजे जर तुम्ही म्हणला की प्रभात रोडवरती एखादा रिडेव्हलपमेंट घ्या, तर म्हणलं नाही बाबा नको. बरोबर. कारण किती काय केलं तर क्रिएटिव्हिटी आणि हे होणार, लिमिट होतं तिकडे. लिमिट होणार आहे. प्लस तिथल्या लोकांची रिक्वायरमेंट संपणार नाही. बरोबर आहे. कारण सगळे सिंगल बिल्डिंग्स आहेत, त्याच्यात काय सगळं बसू शकत नाही. आणि मग आज मोठं काय पार्किंग प्लॉट छोटे आहेत. करेक्ट, करेक्ट, करेक्ट. त्यांना ते कस्टमर जे आहेत, ज्यांचे घर ऑलरेडी तिथं आहे, ज्यांचं प्रोजेक्ट रिडेव्हलपमेंट घेत आहे, ते म्हणणार स्टॅक पार्किंग नको, हे नको, ते नको, नवीन टेक्नॉलॉजी नको. तर आय वॉन्ट टू वर्क इन एरियाज वेअर इट इज अनटच्ड, किंवा देर इज येट स्कोप की आपण काहीतरी नवीन, काहीतरी त्या एरियाचं उद्धार म्हणजे अपलिफ्टमेंट करूया. बरोबर. आणि डिझाईन मध्ये आणि थॉट प्रोसेस मध्ये अपलिफ्टमेंट आलं ना, आपोआप मग सगळं तुमचं ब्रँड आणि लेगेसी क्रिएट होणार. सो दॅट इज वॉट इन लाईफ स्पेसेस दिस इज द फर्स्ट प्रोजेक्ट ज्याला आम्ही चेंज करतोय. म्हणजे कुमार प्रथम वॉज फर्स्ट, पण ते आमच्या जुन्या फर्म मध्येच होतं. नाव लाईफ स्पेसेस मध्ये विषय नाही. वी आर नाव व्हेरी शुअर की आम्हाला ते जुन्या वेनी मेथॉडॉलॉजी जायचंच नाही. प्रत्येक बिल्डिंगला कॉन्क्रीट दाखवायचं असं नाहीये. एव्हरी डिझाईन. सो माझं आणि माझ्या आर्किटेक्ट्स किंवा लँडस्केपिंग एक असतं की बिल्डिंगला फक्त पेंट किंवा एसीपी लावू नका. बरोबर. त्याला ग्रीनरी ऍड करा. ऍब्सोल्युटली. त्याला थोडं, आता पूर्वी 10 वर्षापूर्वी जर सोलर पॅनल आणायचं म्हणलं तर लाख रुपयाचं होतं. बरोबर. नाव इट इज इझिली अवेलेबल. सो रिन्युएबल सोर्स ऑफ एनर्जी, सस्टेनेबिलिटी यूज करा. आजकाल ईसी मध्ये इतके नॉर्म्स गव्हर्नमेंटने टाकलेत, ते सगळे सस्टेन कसं करणार, तर त्या हिशोबाने त्या दृष्टीने सगळं करून. अँड सी, आय एम नॉट सेईंग वी डेव्हलपर्स आर बीइंग द बेस्ट फॉर द नेचर. समवेअर ऑर दी अदर वी आर पार्ट ऑफ दॅट स्पॉइलिंग द इकोलॉजी ऑफ द दिस थिंग. बट त्याला आता चेंज कसं करायचं. बरोबर आहे. हाऊ यू कॅन स्टील रिटेन. कारण मी ॲज अ डेव्हलपर म्हणतो ना, अरे पुणे का क्या हाल हो गया, मार्च में अगर 38 डिग्री है, किती गरमी आता, तर मे मध्ये काय होणार. बरोबर आहे. समवेअर वी आर सनस्ट्रोक होत आहेत लोकांना, विचार करा. वी आर ऑल्सो रिस्पॉन्सिबल. तर ह्या सगळ्या गोष्टी जेव्हा रिअलाइज झाल्यात तर मला नाही, दिस हॅज टू स्टॉप समवेअर. बरोबर. आणि हे स्टॉप केल्यानंतर डिझाईन मध्ये काय काय इम्प्लिमेंट करू शकतात, दॅट इज मोर इम्पॉर्टंट. तर आमचा प्रयत्न असा आहे की प्रत्येक बिल्डिंगमध्ये काहीतरी नॅचरल लाईट, नॅचरल एअर, ग्रीनरीज, लँडस्केपिंग असायला पाहिजे. आणि लँडस्केपिंग असं पण नाही की सगळे कुठनं जपानवरनं झाडं, जे आपले सह्याद्रीचे झाड आहेत, एक्झॅक्टली, जे इथं टिकणारी झाड आहे ते लावा. कारण ते इथलीच आहे ना. स्थानिक झाडं लावली की त्याला अपलिफ्टमेंट वेगळं, तो आपलं पण वाटतं त्याच्यामुळे. राईट. आपुलकी वाटते त्याच्यामुळे आपल्याला. सर, आणि मार्केटिंग
हे तुम्ही कसं करतात का? कारण का खूप डेव्हलपर्सना हा सगळ्यात मोठा चॅलेंज येतो. मेनली म्हणजे मार्केटिंग, आता मी म्हणेन की ऑनलाईन ऑफलाईन, फ्लॅट्स विकण्यासाठीचं मार्केटिंग, म्हणजे काय काय आपले चॅनल पार्टनर्स असतात वगैरे वगैरे. तर काय कुमार लाईफ स्पेसेस काय स्ट्रॅटेजीज करतात, कसं करतात? तर बेसिक मार्केटिंग तर तीच राहणार आहे की होर्डिंग आहे, सोशल मीडिया आहे, देन यू हॅव युअर वेबसाईट एक्सेट्रा. बरोबर. याच्या व्यतिरिक्त अदर दॅन ॲक्च्युली आजकाल इन्फ्लुएन्सर मार्केट खूप आहे. एव्हरीबडी इज युजिंग सम ऑर दी अदर इन्फ्लुएन्सर, किंवा कोणतरी चॅनल पार्टनर आहे, तो त्याचा एक प्रभाव आहे म्हणून तो त्याचे स्वतःचा व्हिडिओ वगैरे काढतो. आम्ही याच्यावर पण खूप वर्किंग केलं, पण नंतर एक लक्षात आलं की जो माझा ऍक्च्युअल कस्टमर आहे ना, तो जो माझं मार्केटिंग करून देतो ना, दॅट कॅनॉट चेंज. बस मी किती म्हणलं तरी आज मला माहिती आहे की कुमार बद्दल हा माणूस बोलतोय किंवा हा एक इन्फ्लुएन्सर आहे, तर त्यांनी त्याची काहीतरी पेमेंट घेतली असेल आणि तो इन्फ्लुएन्स करतोय. अगदी बरोबर. आणि तोच इन्फ्लुएन्सर 3 दिवसानंतर कुठल्या तरी दुसऱ्या डेव्हलपर किंवा शेजारच्या डेव्हलपरचं मार्केटिंग करत असेल. बरोबर. सो हे चेंज करण्यासाठी वी आर नाव कॉन्सन्ट्रेटिंग की आपलीच लोक जे आहेत, सो ज्यांना आपण पोझिशन देतोय किंवा ज्यांना आपण पोझिशन दिलेले आहेत, त्यांचे बाईट्स घ्या, त्यांचे निगेटिव्ह पॉझिटिव्ह घ्या. आणि मार्केटिंगमध्ये आम्ही त्यांना सांगितलं, माय टीम इज की बोलता बोलता तो वाईट तरी बोलला ना, त्याला कट करू नका. त्याला कट करू नका, बिकॉज तो 4 गोष्टी जेव्हा चांगलं बोलतोय, मग तो 5वी गोष्टी हे सांगतोय, तर जेव्हा ऐकणारा तो काय म्हणतो, अरे 4 अच्छी बोली, 1 नेगेटिव्ह केली, मग 4 को छोडूंगा क्या. बरोबर. सो डोंट कट इट ऑफ, लेट हिम कम, लेट अस शो दॅट ऑल्सो, बिकॉज वी मे हॅव मिस्ड द पॉइंट. कधी कधी असं पण असतो की तुम्ही रागात आहे, मी रागात आहे, माझं सेल्सवाला काहीतरी दुसऱ्या भाषणमध्ये त्याचं काहीतरी डोकं फिरलेलं असतो. बरोबर. आपण दोघं गेलो त्याच्याशी काहीतरी बोलायला आणि त्यांनी उलटा जबाब दिला आपल्याला. त्याची काही इट इज अ ह्युमन नेचर, ह्युमन टेंडन्सी. पण त्यावेळेला कस्टमरचा इगो हर्ट होतो की त्याला तू माझ्याशी असं बोलला ना, आता मी गुगलला टाकतोच. करेक्ट करेक्ट. सो ह्या प्लॅटफॉर्म जितके इझी झाले तेवढे डिफिकल्ट पण आहे. ऍब्सोल्युटली. देर आर लॉट ऑफ नेगेटिव्हिटीज. आता टेनेंट्स आहेत ते नेगेटिव्ह रिव्ह्यूज टाकतात, कारण तुम्ही एक सर्टन नंबर ऑफ रूल सेट केलेले असतात. बरोबर आहे. पण जेव्हा ते स्वतः तिथं फ्लॅट घेतात आणि जेव्हा ते तिथं राहिला आहेत ऍज फ्लॅट ओनर्स, दे रिअलाइज वाय द डेव्हलपर वॉज सो स्ट्रिक्ट. करेक्ट, अगदी करेक्ट. सो या सगळ्या गोष्टी ओव्हरकम करण्यासाठी आमचं असं आहे की टेक ऑर्गॅनिक रिव्ह्यूज, टेक कस्टमर रिव्ह्यूज अँड हेल्प अँड टेक कन्सेंट फ्रॉम देम की आम्ही तुमच्या बाईट्स किंवा तुम्ही जे लिहून रिव्ह्यू दिलेत ते आम्ही मार्केटिंगसाठी वापरू. वी विल नॉट डिक्लेअर मोर दॅन युअर नेम एक्सेट्रा, बट लेट अस यूज इट. Absolutely. सो दॅट इज हेल्पिंग अस, कारण त्या कस्टमर पण तो त्याचे 10 मित्राला आणतो, 5 रिलेटिव्हला आणतोय, त्याला पण आम्ही रेफरल स्कीम म्हणून देतोय. कारण चॅनल पार्टनरला जर आपण देऊ शकतो, करेक्ट, त्यांना का नाही, कारण तोही मेहनत करतो ना, तोही परस्यू करतोय की अरे नाही मयुरेश तू इथंच घे, मी घेतलेला फ्लॅट आहे आणि मी तुला माझी गॅरंटी देतो, करेक्ट, मला काही इश्यू नाही. तर मयुरेश ऑल्सो देंग थिंग्स की ठीक आहे, XYZ इज गिव्हिंग 90 lakhs बट ही इज चार्जिंग मी 10 lakh rupees, बट माय फ्रेंड इज सेइंग लेट्स गो अँड बुक विथ हिम. करेक्ट करेक्ट करेक्ट. आणि तोच एक कॉन्फिडन्स आणि ट्रस्ट एस्टॅब्लिश होतो ना. कारण का मी जर त्या घरात गेलो, मी त्या सोसायटीत गेलो, एवढं सगळं बघतोय, तर मला ते टेम्प्ट होणारच आहे. जर माझ्या मित्र किंवा रिलेटिव्हनी जर फ्लॅट घेतलाय, तर इव्हन आय वुड वॉन्ट दॅट फॉर माय सेल्फ. आमच्या इथं आम्ही खूप एक हॉस्पिटॅलिटीला जितकं आम्ही हे केलंय ना, की कस्टमर एक नाही 10 वेळा आला ना, त्याला चहा, कॉफी, पाणी, नारळ पाणी जे काय असेल बरोबर ते द्यायचं. म्हणजे जस्ट बिकॉज तो एक्झिस्टिंग कस्टमर 1 मिनिटासाठी आलाय, करेक्ट, की 10 सेकंडसाठी आलं तरी विचारत. बरोबर आहे की सर चहा घेणार का, बरोबर, जेवणाची वेळ झाली, आमच्या कॅन्टीन उघडं, या तुम्ही कॅन्टीन मध्ये बसा, नाही ते आपण बोलूया. ऍब्सोल्युटली. सो तसं. आणि आम्ही इथं लाईफ स्पेस मध्ये ठरवलं की आता जसं आमचं लाईफ कॅन्टीन आहे पाठीमागे, हो, ऑल आर टीम मेंबर्स गो देअर टू हॅव लंच. तर लंच वरती बोलताना एकमेकांशी इंटरॅक्शन होतो, बरोबर, टीम बॉन्डिंग होतं. प्लस कस्टमर आला की ते इंजिनियरला फ्री बोलू शकता किंवा ते सेल्सवाल्याशी फ्रीली बोलू शकता. काय काय गोष्टी ते म्हणतात की मी कॅबिन मध्ये बोलू शकत नाही, कोणाची काय अडचण असते, कोणाची काय अडचण असते. बरोबर आहे.
किंवा कोणाला काय चेंजेस हवून पाहिजे, तो वी कीप इट इझी की पोलाइटली. जर कस्टमर तुम्हाला 10 शिवे तरी दिले, बिकॉज तो काहीतरी मेंटली डिस्टर्ब होऊन त्या दिवशी साईटवर आला असेल, त्याच्या फ्लॅटमध्ये धूळ माती दिसली असेल त्याला, बरोबर आहे, किंवा इन प्रोग्रेस वर्कला त्याला असं वाटत असेल की केलं नाही काम, बरोबर, तर तो येऊन तुझ्यावरती भडकणार. त्याला म्हणायचं सर पाणी पिजिए, बरोबर, ओके आय हर्ड यू, आप चाय लेंगे कॉफी लेंगे, बसून बोलूया. खूप जास्त गरम असेल तर थंड आणा, त्याला स्नॅक्स आणून द्या. म्हणून कॅफेटेरियाला आम्ही सगळे स्नॅक्स सगळे बरोबर, यू कम लिव्ह युअर चाइल्ड हिअर, लेट हिम ईट, गो टू द एव्ही रूम, लेट हिम प्ले अराउंड. म्हणजे इथं सगळ्यांना सांगितलंय की कस्टमरला जितकं तुम्ही कम्फर्टेबल कराल तेवढं तो तुमच्या बरोबर वेळ जास्त घाल. बिकॉज वेन यू कम तुम्ही ॲज अ कस्टमर आणि मी तुम्हाला सर हा ब्रोशर आहे, हा प्रोजेक्ट आहे, हा रेट लिस्ट आहे, तुम्ही गेलात, तुम्हाला प्रोजेक्ट काढायला नाही, त्याची रिक्वायरमेंट काढायली नाही, अगदी बरोबर. तर आम्ही रिसेप्शनवरती आला, त्याचा फॉर्म भरून घ्या, सेल्सवाल्याला बोलवा, तर आतमध्ये स्वतः घेऊन जाईल. असं नाही की सर पहिल्या कॅबिन मध्ये जा. बरोबर आहे. कम आउट, ग्रीट द कस्टमर, टेक हिम इन. बसल्यानंतर पाणी आलं पाहिजे 10 सेकंड मध्ये. करेक्ट. पाणी आलं की तो थोडा बसतो, त्यालाही वाटतं की अरे घरात इतकं लवकर पाणी येत नाही. बरोबर आहे. बरोबर. पाणी आलं, मग तो बोलतो तसं आप कैसे आए हो, रिक्षा से आए, गाडी से आए, किधर से आ रहे हो, क्या करते हो, त्याच्याबरोबर एक इंटरॅक्शन चालू करा. डायरेक्टली प्रोजेक्ट वरती जम्प करू नका, कारण प्रोजेक्ट वरती जम्प केल्यानंतर तुम्ही तेच फिलिंग देताय जे त्याला दुसरीकडे मिळत. ऍब्सोल्युटली. म्हणजे त्याचं विकायला विकू नका, त्याला ईज करा, त्याला कम्फर्ट द्या. त्याला कम्फर्ट दिलं की तो तुमचं मनचं बोलेल की अरे मेरा बजट मैंने आपका प्रोजेक्ट बहुत अच्छा लगा, बट मैं बजट इज ओनली 92 lakhs और आपका 97 आ रहा है, कुछ कर सकते हो क्या. तर मग त्या कम्फर्टने तो तुम्हाला किंवा ठीक आहे मी 97 ला घ्यायला तयार आहे, पण मी आता 10 लाख देईल, बाकीचं पेमेंट मी 6 महिन्यानंतर देईल, कारण माझं हे अडचण. बरोबर. तो मग बुकिंग जाणार नाही. कस्टमरला पण असं इथं ऐकणारं आमचं कोणतरी आहे. आज कोणालाही काय गेलेलं तर त्यांना सर्व्हिस हवी. करेक्ट आहे. इफ यू आर गेटिंग द बेस्ट ऑफ द सर्व्हिस यू विल ऑलवेज बी लॉयल टू द ब्रँड. ऍब्सोल्युटली. आणि याचा अर्थ की तुमची जी टीम आहे दे आर ऍक्टिंग मोर एज अ कन्सल्टंट दॅन सेल्स पीपल. येस. हे नाही, कारण का ते तुम्हाला जर एवढं गाईड करतायत, तुमचं ऐकतायत, सो आय थिंक आय ऑर एनीबडी ॲज अ कस्टमर मला ते कम्फर्ट झोन एस्टॅब्लिश होतं आणि आय वुड फील की नाही अरे समबडी इज लिस्निंग टू मी रादर दॅन जस्ट यू गो टू बाय एनिथिंग, यू वॉन्ट समबडी टू लिसन. ऍब्सोल्युटली. यू वॉन्ट समबडी टू गिव्ह यू सर्व्हिस. आणि रिअल एस्टेट एक असं आहे ना की रोज आपण घेत नाही. करेक्ट. तेव्हा आयुष्यभराचा आपलं एक डिसिजन आहे. बरोबर आहे. हिअर बोथ म्हणजे म्हणतात ना की खारा आणि गोड अशी याद्या आपली होतात. बरोबर आहे. तर त्या दृष्टीने जर तो आपल्याकडे येतोय तर त्याला कम्फर्ट असं द्या की तो म्हणायला पाहिजे काही झालं ना तर मला एक फ्लॅट तरी यांच्याकडे पाहिजे, आज नाही तर उद्या मी देईल. ऍब्सोल्युटली. आज माझं बजेट नसेल पण पुढच्या प्रोजेक्ट मध्ये मी त्यांच्याकडेच घ्या. बरोबर. बिकॉज इन रिअल एस्टेट इट इज नाव बिकम असं झालंय की इट इज नाव बिकम अ हॉस्पिटॅलिटी बिझनेस. इट इज नो मोर अ बिझनेस की पाहिजे तर घे नाही तर जा. करेक्ट. आधी होतं. बरोबर. व्हेन माय फादर वॉज सिटिंग ऑन द चेअर ही यूज्ड टू से ये है लेने का लोन है तो जाओ. मे बी इन अ पोलाइटर मॅनर, बट द इंटेन्शन वॉज द सेम. करेक्ट. बट नाव आम्हाला असं वाटतं नाही, यू आर इन टू हॉस्पिटल. बरोबर आहे. तुमच्या रिसॉर्टला तुमच्या हॉटेलला एकाने यावं आणि जेवण करायला. अरे सो व्हॉट यू विल डू. अरे अगदी अगत्याने तुम्ही वागाल, चांगलं वागाल त्यांच्याशी, एकदम जस्ट गिव्ह हिम सर्व्हिस. सॅटिस्फाय द कस्टमर विथ ऑल हिज डाउट, सॅटिस्फाय हिम इन ऑल रिस्पेक्ट. वन्स ही इज सॅटिस्फाईड ही विल कम टू यू. जे नवीन बिल्डर्स आहेत फॉर एक्झाम्पल, किंवा जे नवीन डेव्हलपर्स येत आहेत, और ज्या लोकांना या फील्डमध्ये काम करायचं, जशी तुमची टीम आहे तसं, तर काय तुम्ही त्यांना सांगाल सीइंग द करंट ट्रेंड, आणि त्यांना जर तुमच्या एवढं कुमार लाईफ स्पेसेस स्वतःच क्रिएट करायचं असेल, काय ट्रॅजेक्टरी सांगू शकाल आणि काय एक्सपेक्टेशन होईल? सर मी फक्त प्रत्येक डेव्हलपर ज्यांना डेव्हलपर बनायचं आहे किंवा या फील्डमध्ये यायचं, त्यांना एक की रॅट रेसमध्ये पडू नका. की माझ्या मित्राचे 10 प्रोजेक्ट आहेत तर मला 12 प्रोजेक्ट पाहिजे.
वर्षातनं एक प्रोजेक्ट करा, 2 वर्षातनं एक प्रोजेक्ट करा, तर तो प्रोजेक्ट इतकं चांगल्या पद्धतीने करा की त्याच प्रोजेक्टवरती तुम्हाला समोरनं 2 प्रोजेक्ट यायला पाहिजे. बरोबर. समोरनं लोक येऊ, अरे साहेब तुमचं दुसरं प्रोजेक्ट कधी लॉन्च होतोय. वेन यू वॉन्ट टू क्रिएट अ ब्रँड, तुम्हाला लक्षात ठेवायचं की ब्रँड कसं क्रिएट करायचं. तुम्हाला होलसेल मार्केटमध्ये जाऊन ब्रँड क्रिएट करायचं की रिटेल मार्केट. बरोबर. रिअल एस्टेटमध्ये होलसेल म्हणजे नंबर ऑफ प्रोजेक्ट्स 5-6 एकत्र लॉन्च करायचे, आणि रिटेल म्हणजे एक प्रोजेक्ट करायचा पण चांगल्या पद्धती. आजचा हिशोब असं आहे की MNCs रिअल एस्टेटमध्ये येतात, ते लेफ्ट राईट सेंटर गेट, बट द रिझन बिहाइंड देम इज दे हॅव इन्व्हेस्टर, दे हॅव बॅकअप, दे हॅव मनी पॉवर, दे हॅव एव्हरीथिंग. नाउ हाऊ डू आय मेंटेन दिस लेगेसी अँड कॉम्पिटिशन विथ द MNCs इज माय सर्व्हिस. आय विल ओनली गिव्ह सर्व्हिस जे MNC देणार नाही. तुम्ही जर आज MNC कडे गेलात, त्यांच्या ॲडव्होकेटला सांगितलं की मला हे चेंज येतो, म्हणतं साईन करणे करून येतो, या आपका चेक वापस. बरोबर. आमच्या इथं आम्ही म्हणतो नाही, तो आला ना त्याचे प्रॉब्लेम, त्याचे डाऊट्स क्लिअर करा. मग त्यांनी घेतलं नाही घेतलं नंतरची गोष्ट. बरोबर आहे. पण डाऊट्स क्लिअर करा. डोंट कीप हिम इन डाऊट. फॉर एनीबडी कमिंग रिअल एस्टेट, आज काय इतकं सोपं बिझनेस राहिलं नाही जसं पूर्वी होतं. नॉर्म्स आहेत, कस्टमर हे टेक्निकल इश्यूज आहेत, लँडचे इश्यूज आहेत, लँड रेकॉर्डचे इश्यूज आहेत, भरपूर इश्यूज आहेत. बट रॅट रेसमध्ये जो पडला ना, तो इज नॉट अ लॉंग रेस. बरोबर आहे. इट विल नेव्हर गो लॉंग रेस. ती स्मॉलच राहणार आहे तुमचं. आणि माझे डेव्हलपर मित्र आहेत, ते मला सांगतात की तू 2 प्रोजेक्ट अजून घेतील. नाही, आय विल गेट दिस प्रोजेक्ट ॲट वन सर्टन स्टेज आणि नंतर करू ना. बरोबर आहे. म्हणजे आज मी 50 रुपयासाठी जी जागा मला भेटते ती 70ला भेटेल, 80ला भेटेल, 100ला भेटेल. अगदी बरोबर. पण याचा फ्लो, याचा कॅश फ्लो मी डिस्टर्ब करत नाहीये. याचं व्याजाने पैसे उचलून मी कुठं काम करत नाही. ऍब्सोल्युटली. बँक लोन घेणं आवश्यक आहे. आय एम नॉट सेइंग की सगळंच विदाउट बँक लोन होऊ शकतो. कन्स्ट्रक्शन फायनान्स घेणं आवश्यक आहे, पण त्याची भरपाई करावं लागतं. करेक्ट. त्याचे मुद्दल भरावं लागते, त्याचे इंटरेस्ट भरावं लागते. तर ते तुम्ही जर 2, 4, 10 प्रोजेक्ट एकत्र केलेत आणि तुमचा हा प्रोजेक्ट डिवेट झाला, तर तो NPA होणार, तो खराब होणार, त्याच्यावरती केसेस होणार. ते कशासाठी? त्यापेक्षा एक प्रोजेक्ट ॲट अ टाइम करा. बिल्ड अप युअर रेप्युटेशन. करेक्ट. युअर डिलिव्हरीज ऑन टाइम, तुमची क्वालिटी चांगली आहे, बँकर्स बरोबर तुमचे रेप्युटेशन की नाही चांगले. 5 वर्षासाठी लोन घेतलेलं 3 वर्षात पूर्ण केलं, 4 वर्षात पूर्ण, किंवा वेळेवरती सगळं झालं, आम्हाला फॉलोअप करावं लागलं नाही. ह्या सगळं तुम्हाला ब्रँड बनवणार आहे. बरोबर आहे. 10, 15, 20 प्रोजेक्ट नाही. आज 10, 15, 20 प्रोजेक्ट करणारी डेव्हलपरची जर डिलिव्हरी हिस्ट्री काढली, सेल होत असेल पण त्यांच्या डिलिव्हरीज बघून घ्या. यू हॅव टू कम्पेअर. म्हणजे बरोबर आहे. एक या व्यवसायामध्ये येण्यासाठी पण तुम्हाला हे कंपॅरिझन करणं खूप गरजेचं आहे. ह्या स्टडीज करणं खूप गरजेचं आहे. नाहीतर तुमची सस्टेनेबिलिटी, तुमचं ब्रँड 5 वर्षाचं आहे. बरोबर. पुढची गव्हर्नमेंट आली की नवीन कोणतरी डेव्हलपर येऊन उभं राहील आणि परत ऑपोजिशन मध्ये जाऊन बसण्याची वेळ येईल. असं खरंय खरंय खरंय. नाही पण सर, आय थिंक खूप अमेझिंग झालाय हा पॉडकास्ट, आणि जे तुम्ही इन्साइट्स शेअर केलेत अबाउट द कुमार लाईफ स्पेसेस ग्रुप ओव्हरऑल, आपला पर्व प्रोजेक्टच्या बाबतीत, आणि ओव्हरऑल वर्किंग अँड अदर टॉपिक्स दॅट आपण डिस्कस केलेत, तर खूप छान झालेलं आहे. तर तुम्हालाही काही प्रश्न असतील तर आम्ही डेफिनेटली खाली वेबसाईटची लिंक टाकू. आम्ही डेफिनेटली पर्वचं पण डिटेल्स टाकू, कुमार लाईफ स्पेसेसच्या वेबसाईटचं पण डिटेल्स टाकू, सो दॅट यू कॅन व्हिजिट द वेबसाईट. जर तुम्हाला मोशीमध्ये येऊन बघायचं असेल हा एक्सपिरियन्स सेंटर, तर डेफिनेटली यू कॅन प्लॅन अ व्हिजिट हिअर. सर, एकदा फक्त कॅमेरामध्ये बघून सांगाल की तुमचा हा एक्सपिरियन्स विथ काय बोलताय कसा होता, आणि आमच्या चॅनलला लाईक, सबस्क्राईब आणि फॉलो करा. येस, मयुरेश, थँक्यू सो मच. मला ही संधी दिली आणि आज सगळ्यांबरोबर माझा एक कनेक्ट झालं पुण्याबरोबर. आय वुड लाईक टू वेलकम ऑल ऑफ यू. या आमच्या एक्सपिरियन्स सेंटरला एकदा एक्सपिरियन्स करा. तुम्हाला जर फ्लॅट घ्यायचा असेल or no whether this is your choice of area or no, just visit the experience center is what I'm saying. And of course Mayurish's channel आहेच, like, subscribe and follow. I think I was never a podcast person. Podcast ऐकायचो, but it was all Warren Buffett आणि जेव्हा मला मयुरेश बद्दल माहित पडलं and started following, I've learned a lot.
And with the audience also, I would like to say, not only developer would say, but you will also get insight की आपण जेव्हा मयुरी डेव्हलपर बरोबर वेगळ्या वेगळ्या डेव्हलपर बरोबर बोलतोय किंवा डिफरंट पीपल ऑफ द इंडस्ट्रीज बरोबर बोलतोय, एक लक्षात येतं त्यांची सायकोलॉजी, त्यांची मानसिकता जी आहे त्या प्रोजेक्ट करण्याची किंवा ते पर्टिक्युलर गोष्टी करण्याची, ते समजली नाही ना तर तुम्हाला नेहमी वाटणार आहे की नाही रे बाबा हा खूप हे असं आहे, हे असं आहे. अंडरस्टँड द कोर ऑफ द प्रोजेक्ट, and that is what Mayuresh is doing for all of you, making things easier. So everybody should follow him. पण जर तुमचा हा पहिला पॉडकास्ट वाटत नाहीये कारण की इतकं छान तुम्ही बोलला आहेत त्यामुळे, बट hats off to that. Sir, see, everything is transparent. Nothing is scripted. असं काही नाहीये. So whatever comes, it's all natural. And मला असं कटिवार मी I'm not doing marketing. I'm just telling the facts. Exactly. And I have never hidden facts. So आम्ही पूर्ण फॅमिली मध्ये इन द एंटायर कंपनी यू विल फाइंड ट्रान्सपरन्सी. अमेझिंग अमेझिंग. सो दॅट इज वाय इट्स लाईक बेधडक बेहिसाब. बेधडक बेहिसाब. पण खूप छान बोललात आणि खूपच छान झालेला आहे. थँक्यू सो मच. आजच्या या पॉडकास्टसाठी थँक्यू सो मच. तर सर आपण आता कुमार लाईफ स्पेसेसच्या प्रथमला, तर हा आहे आपला क्लब हाऊस. थोडा जर आम्हाला डिस्क्राईब करू शकाल? सो प्रथम मध्ये दिस इज इट्स नॉट नोन एज क्लब हाऊस. वी नेम्ड दिस एज हार्टलँड. जसं आपण बोललो की लोकांना काय पाहिजे, व्हॉट इज दे लुकिंग ऍट. प्रिव्हसी पाहिजे, स्विमिंग पूल पाहिजे, बरोबर. दे नीड अ प्लेस टू चिल. कॉफी पिण्यासाठी त्यांना जागा पाहिजे, किंवा काम करायला जागा पाहिजे. दे वॉन्ट की संडेला मी बसलोय तर किड्स इन द स्विमिंग पूल. बरोबर आहे. सो एव्हरीथिंग दॅट यू नीड इज दॅट यू गेट इन अ क्लब. नाव दिस हार्टलँड ह्याला नाव देण्याचा अर्थ असा आहे की बिकॉज दिस इज ऑक्सिजन सेंटर. सो इफ यू लुक ॲट अराउंड द लँडस्केपिंग, ऑफकोर्स दे आर नॉट फुल्ली ग्रोन, बट वेन इट ग्रोज इट्स गोइंग टू बी ब्लूमिंग. यू हॅव फ्रेश एअर, ऑक्सिजन एक्सेट्रा. सो स्विमिंग पूलला लाईक privacy नसतात. बरोबर. Or either it is 100% enclosed or it is not. Correct. Now, because we added landscaping and we wanted privacy also. बरोबर. So we got sheets from Dubai, got it done. Okay, there's privacy, semi-covered. Exactly. You have sun also, and you have shade this thing also. Barabar. So it's like mix of both. Whatever we could think of to provide, we've provided. Ata we are in the community hall, or you can multi-purpose hall म्हणू शकता. बरोबर. Multi-purpose hall मध्ये what you need is furniture for you to come play your cards. Correct. Kitty parties, birthday parties. Exactly. Then some common activities करायला पाहिजे. बरोबर. We have a refrigerator, right? Coffee machine, oven. Get your food, heat it. बरोबर. You want to have a coffee machine है, beans. Amazing. So everything is there. If you want a cup, open the cupboard, cup use करा, use करा, wash करा, घेऊन टाका. Amazing. It's all given. You don't have to get anything. आणि हा एरिया काय आहे सर? हा So this area, what you've done is kept for entire your buffet counters. Okay. You want to have a bonfire night or a tandoori night or something. Right. So you get. So we've got those electrical tandoor आणून ठेवलेत. बरोबर. तर तुम्ही येऊन इथं electrical connections आहेत. You make your own tandoor, do a bonfire. Amazing. आणि हे जे वर्टिकल गार्डन्स वगैरे केले ते, वर्टिकल गार्डन वगैरे करण्याचे एक की गिव्स लाईफ टू द एंटायर एरिया. बरोबर. प्लस ही जी प्रायव्हसी स्विमिंग पूल कडनं मला पाहिजे होती, दॅट इज देअर. बरोबर. बॅरिकेशन झालं. प्लस देअर सोसायटी. सो देअर यू आर हॅव्हिंग पार्टी, दे वोंट गेट डिस्टर्ब. एक्झॅक्टली. प्लस तुम्हाला ही प्रायव्हसी मिळते. अँड एव्हरीवेअर यू विल सी दॅट देअर आर स्पीकर्स ओव्हर. सो युअर डीजे डज नॉट हॅव टू गेट एनी स्पीकर्स. युअर दिस थिंग. There are 6 mics which is inbuilt with the speaker system. It can inbuilt. You just plug in and start your function. Amazing. So this is of course the party lawn, right, where you can host a number of functions. Absolutely. It's such a big space. आम्हाला डिझाईन करताना एकच होतं की if there are 500 people in the society, at least you can have a good luxury event for 300 people, like एक लग्न एक. आणि आमच्या इथं आता I think in February there's a couple who celebrated 50 years of wedding. Wow. So they had around 1200 people comfortably sitting here. Amazing. No problem. जसं आपण बोलत होतो की how do you make a difference? If you go to my any building, त्याच्या खाली तुम्हाला CPR बॉक्स मिळेल, मेडिकल बॉक्स मिळेल, एक स्ट्रेचर, एक व्हीलचेअर. वाव. प्रत्येक बिल्डिंगच्या स्टेअरकेस मध्ये तुम्हाला मिळेल. क्या बात आहे. इन केस ऑफ इमर्जन्सी.
इथं आम्ही एक प्रयत्न केला होता की जेव्हा प्रिन्सिपल करत होतो की इथनं मला अँब्युलन्स जर मागवायची इन केस बरोबर. इमर्जन्सी, बरोबर. इट टेक्स अन अँब्युलन्स टू कम फॉर ॲटलीस्ट 20-25 मिनिट्स. कारण इथं जवळपास जे हो. नर्सिंग होम आहे दे आर मल्टीस्पेस, दे आर नॉट बरोबर. लाईक अ हॉस्पिटल की कोणाला कार्डियाक अरेस्ट आहे तर मिनिमम तुम्हाला आणि ट्रीटमेंट मिळेल. तोच मेन टाइम असतो. सो टू अवॉइड दॅट की एकांना घरनं खाली घेऊन अँब्युलन्स साठी थांबायचं तर स्ट्रेचर बरोबर आणि आहे. व्हीलचेअर इज अवेलेबल. Absolutely. खेळताना मुलाला लागली व्हीलचेअर आहे. ओल्ड पीपल आर देअर, दे कॅन नॉट वॉक सो मच, तो व्हीलचेअर आहे. करेक्ट. सो दिस इज हा म्हणजे टॉडलर प्ले एरिया किंवा मिड सेगमेंट म्हणजे बरोबर. जास्त 10 वर्षाच्या खाली त्यांच्यासाठी करण्यासाठी डेडिकेटेड जागा आहे त्यांना. डेडिकेटेड आहे, सिक्युअर्ड आहे. सो देर इज नो इफ्स अँड बट्स, मुलं इथनं तिथनं जाऊ शकत नाही. बरोबर. परत ग्रीनरी आहे, सो नो जम्पिंग टू द पूल, नो जम्पिंग टू द फ्रॉम द पूल यू आर नॉट जम्पिंग हिअर. एक्झॅक्टली. वॉट एव्हर मटेरियल आम्ही जे काही इथं युज केलंय, दिस इज अ जर्मन ब्रँड नोन एज कॉम्पॅन. ओके. सो दॅट वी यूज द, ह्याचा पर्पस आहे की जे फिनिशेस आहेत मुलं पडले तरी त्यांना काय होणार लागणार नाही. एक्झॅक्टली. सॉफ्ट आहे. फील द मटेरियल ऑल्सो, इट इज सॉफ्ट. ओके. बँग युअर हेड ऑल्सो, तुम्हाला लागणार नाही. म्हणजे एक आपण म्हणतो ना की दरवाजा असा थोडा बरोबर आहे आपटल्यासारखं होईल, पण यू विल नॉट गेट सिरियस इंजरी. ऍब्सोल्युटली. प्लस द फ्लोरिंग इज सॉफ्ट, इट इज ऑल डे दिस थिंग, म्हणजे ऑल वेदर प्रूफ. ऑल वेदर प्रूफ. बरोबर. सो दिस इज ऑल्सो डन ऑन साइट. इट्स नॉट मॅट आणून लावली आहे. आणि जवळ काय पार्क वगैरे शोधायची पण गरज नाहीये, कारण का पूर्वी काय होते, आता तर नाही. पर्पस इज ओनली दॅट, कम एन्जॉय युअर लाईफ, स्पेंड time with your family. Exactly. We don't want you to go out to spend time with your family. की मला आज संडे आहे तर मी कुठल्या तरी पार्कला मुलांना घेऊन जाऊ, कसं कारणच देऊ शकत नाही आता. पिकनिक बास्केट घेऊन या. बरोबर आहे. यू हॅव एव्हरीथिंग हिअर, कॉफी, हिटिंग मशीन वगैरे आहे, तिथं खेळण्याची जागा आहे, स्विमिंग पूल आहे, वरती तुमच्यासाठी जिम आहे. बरोबर. यू हॅव अ योगा सेंटर. इन द इव्हनिंग दॅट कॅन बी कन्वर्टेड इन टू अ नाईस कॅन्डल लाईट कॉफी एरिया. Absolutely. Or a chill place to sit with your friends in the evening. Absolutely. So all these facilities we've said, and that is why we call it Heartland. Heartland.